एकीकडे नवरात्रीची धूम असताना डोंबिवलीमध्ये पाहायला गेलं तर नवदुर्गाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी लागलेली पाहायला मिळत आहे। मी सध्या आहे डोंबिवली पश्चिम परिसरात देसाई कुटुंब यांच्या नवरात्र उत्सवामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी नवदुर्गा म्हणजे ज्या पद्धतीने महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी 9 बहिणी एकत्र आलेल्या आणि ज्या पद्धतीने त्याचा वध केलेला हा देखावा या ठिकाणी सुंदर असा देखावा या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। विशेषतः या ठिकाणी पाहिलं तर 8 फूट उंच आणि 8 फूट लांबीच्या हा देखावा आहे आणि या देखावामध्ये ज्या मूर्त्या आहेत त्या महिषासूर देवीपासून त्यांच्या 9 बहिणीच्या त्यांचं देखील या ठिकाणी मूर्त्या ज्या आहेत ते या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत। आपण पाहू शकता अशा सुंदर अशा आपल्या वेगवेगळ्या रूपामध्ये असलेल्या महिषासूर देवी आणि त्याचबरोबर त्यांच्या बहिणी या सर्वांचा देखावा जो आहे तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। विशेषतः पाहायला गेलं घरगुती देवीमध्ये आपण पाहायला गेलं तर एवढी मोठी मूर्ती कुठंच बसवली जात नाही, मात्र डोंबिवलीमध्ये बसवण्यात आलेल्या या मूर्तीची मोठ्या प्रमाणात सर्वत्र चर्चा सुरू आहेत। डोंबिवली असेल, कल्याण असेल, ठाणे असेल, आसपासच्या शहरातनं मोठ्या प्रमाणात भक्त जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि नेमकं या महिषासूर देवीची आणि या मूर्तीची स्थापना कधी झाली आणि या देसाई कुटुंबांनी कधी केली आणि नेमकं त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबाचे सदस्य आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत। ज्या पद्धतीने नवरात्री उत्सव आहे किती वर्षापासून आपल्या घरचे या ठिकाणी साजरा करतात आणि या नेमका आता तुम्ही नवदुर्गा देवीचं या ठिकाणी देखावा ठेवलेला आहे, मूर्त्या ठेवलेल्या आहेत, काय नेमकं यांचं कहाणी आहे? नमस्कार, माझं नाव अभिषेक देसाई। यंदाचं आमचं 25वा वर्ष आहे। आम्ही 2001 साली देवीची स्थापना केली होती। तेव्हा आमच्या देवीची साईज होती 1 फूट आणि आता 1 फुटापासून ते 8 फुटापर्यंतचा प्रवास आहे हा। तर संकल्पना यंदाची आहे की नवशक्ती। तर तुम्ही याच्यावरती स्टोरी जर नीट बघाल, मूर्ती बघितले तर याच्यामध्ये असं दाखवलं आहे की 9 बहिणी जेव्हा नवशक्ती एकत्र मिळून लढाई करत होती राक्षसासोबत, तर तेव्हा त्या 8 बहिणींनी मिळून नवदुर्गेचा अवतार घेतला आणि त्या नवदुर्गेनी महिषासूर राक्षसाला आपल्या पायाखाली चेचलं आणि याच संकल्पनावरती आम्ही यंदाचा जो संकल्पना नवदुर्गा आहे बनवला आहे। आणि मुळात म्हणजे या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे कृणाल दादा पाटील त्यांनी ही जी मूर्ती घडवली आहे, तुम्ही बघा तर घरगुतीवरच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा अशी संकल्पना ही मूर्ती आहे। हिची जी उंची आहे ती 8 फुटाची आहे आणि रुंदी आहे 8 फुटाची आहे आणि तुम्ही बघालच तर एकाच्या छोट्याशा दरवाजातून ही मूर्ती घरामध्ये आली आहे। तर माझं एवढंच मत आहे की यंदा जे काही संकट असेल आपल्या महाराष्ट्रावर जे आता सध्या होत आहे तर त्या सगळ्या संकल्पनावरती किंवा त्या सगळ्या संकटावरती आई महिषासूर देवीने त्याचा संकट टळू दे। मुंबई, पालघर, अख्ख्या महाराष्ट्रातूनच लोक भाविकांची गर्दी इकडे आहे। संध्याकाळच्या वेळी घरगुती म्हणजे घरगुती असूनसुद्धा भाविक एवढे मनोभावेने येतात देवीची श्रद्धा करायला संध्याकाळच्या वेळी आणि आईंची आरती रात्री 9 वाजता होते तेव्हा सर्व भाविक असतात आणि खूप गर्दी असते तेव्हा। एकंदरीत पाहायला गेलं तर डोंबिवलीमधील ही नवदुर्गा ही चर्चेचा विषय बनलेली आहे। अनेक भक्त जे आहेत ठाणे, मुंबई, पालघर व त्याचबरोबर डोंबिवलीच्या आसपासच्या शहरामधनं मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत। एक अनोखा देखावा आणि त्याचबरोबर आकर्षित अशी मूर्ती या ठिकाणी पाहण्यासाठी आणि त्या देवीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।